मित्र विद्याधरजी ठाणेकर, उपाध्यक्ष वनराताई परांजपे, समोर बसल्या किती लोकांची नावं घ्यावी तेवढी कमी आहेत, इतके परिचित आहेत. प्रथम दोन गोष्टींचा खुलासा करतो. एक म्हणजे हा जो शर्टाला रंग लागलेला आहे तो सावरकरांना वरती पुष्पमाला अर्पण करताना लागलेला आहे, त्यामुळे तो तसाच राहावा अशी माझी इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट, आधी लाईट गेले ते बरं झालं. सावरकरांनीच या आधी सांगितलेलं होतं प्रतिकूल तेच घडेल, त्यासाठी तयारी असली पाहिजे. त्याची एक झलक आपल्याला मिळाली. 2 मिनिटं लाईट गेले तर केवढे कासावीस झालं होतं. हा माणूस 12 वर्ष अंदमानच्या काळ कोठडीत दिवसातले 12 तास दास आणि काळोख याच्यासोबत कसा राहिला असेल. आणि दुसरी गोष्ट, त्यावेळेला जी काव्य सुचली ती लिहायला कागद नाही, पेन नाही, काही नाही, बाभळीच्या काट्यानं भिंतीवर लिहायची, पुसून टाकायची पाठ करून, आणि परत आल्यावर अशी 1-2 नव्हे 6000 काव्य त्यांनी पुन्हा आपल्याला सादर केली. महाकवी कोणाला म्हणतात हे लक्षात घ्या. जे सावरकरांवर टीका करतात त्यांना माफीवीर वगैरे काय 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 म्हणतात. अशाने आयुष्यात आपल्या 6000 कार्यकर्त्यांची नावं जरी मला सांगितली ना तरी मी धन्य मानेन. 6000 कविता तर सोडूनच द्या. परवा सुप्रीम कोर्टाने त्यांना चपराक लगावली आहे, तुम्ही वाचलं असेल. राहुल गांधी यांना सावरकरांवर टीका करायला सुप्रीम कोर्टानं बंदी घातलेली आहे. माझ्यासाठी आज एक खूप भावनिक क्षण अशा करताय. प्रत्येकाच्या भाग्यात काहीतरी चांगली गोष्ट लिहिलेली असते आणि ती आमच्या कुटुंबाच्या भाग्यात लिहिली गेली, आणि ती म्हणजे एक फोटो आमच्याकडे आहे. पूर्वीच्या काळी तो बटर पेपर काळा असा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे, काळ्या एका ह्याच्यावर लावलेला. तो आता खूप खराब झाला. त्या फोटोमध्ये सावरकर बसलेले आहेत आणि बाजूला एक व्यक्ती उभी आहे, ते माझे सख्खे आजोबा. दॅट्स दी ब्युटी ऑफ इट. लोकमान्य टिळकांनी सही केलेलं गीता रहस्य त्यांच्याकडे आहे आजही, ते आजही प्रत आहे माझ्याकडे. त्या काळातले नेते आणि त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवणारे कार्यकर्ते यांचा पिळच वेगळा होता. 1910च्या आसपास आजोबा 8-10 वर्षाचे असताना एका मुंजीमध्ये पैजेवर बरंच गोड खात होते आणि टिळकांनी विचारलं, कोण गलका काय चालू आहे? ते म्हणजे, अरे ह्याला तर परवा व्हर्नॅक्युलर फायनलमध्ये पहिला आल्याबद्दल मी बक्षीस दिलं होतं. त्यांनी बोलावून घेतलं आणि सांगितलं, गजानन तू जे एवढं खातोयस ती साखर या देशात बनत नाही. तू जर अशी साखर खाल्लीस तर ती आयात करावी लागेल आणि त्यामुळे आपला देश गरीब होईल. त्या दिवशी तिथे फुलपात्रातनं पाणी घेऊन आजोबांनी टिळकांच्या पायावर वाहिलं आणि शपथ घेतली, यापुढे साखरेला स्पर्श करणार नाही. आणि ती 1989 साली मरेपर्यंत पाळली. स्वतःचं लग्न, मुलाचं लग्न, माझा जन्म, कधीही त्यांनी साखर खाल्ली नाही. ते शेवटी आजारी पडल्यानंतर मी त्यांना विचारलं की असं का केलं? आता तर देश स्वतंत्र झाला, आपल्याकडे साखर कारखाने पण आले, आपण साखर निर्यात पण करतो. मी जे दिलेलं उत्तर आहे ना, तेव्हा त्या पिढीवर त्या नेत्यांनी काय संस्कार केले याचं उत्तम निदर्शक आहे. त्या आजोबांनी सांगितलं की मी जेव्हा शपथ घेतली तेव्हाच हा देश स्वतंत्र होणार, इथं साखर बनणार याची मला पूर्ण कल्पना होती. पण काहीतरी मिळवण्यासाठी बरंच काही गमवावं लागतं, त्याग करावं लागतं. हा संस्कार मला आयुष्यात पुसू द्यायचा नव्हता, म्हणून मी साखरेला स्पर्श केला. त्यामुळे एक प्रकारे ज्या गावात मी जन्मलो, वाढलो आणि ज्या वास्तूमध्ये मी अनेक ग्रंथ वाचले, ज्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचा पदाचा इथे उल्लेख केला गेला, मला मकरंद जोशी इकडे आहेत, ते साक्षीदार आहेत, त्याच्या तयारीसाठी मला अनेक ग्रंथ पाहिजे होते. तेव्हा त्यांनी उदारपणे
मला इथं विद्यार्थ्याच्या भूमिकेत यायची परवानगी दिली आणि जवळपास 15 दिवस रोज 10 ते 12 तास मी वरती बसून नोट्स काढून ते भाषण केलं. त्यामुळे जिथे मी वाढलो त्याच गावात त्याच वास्तूत मला माझा सावरकर नावाचा कुलाचार पूर्ण करता येतोय यासारखं दुसरं भाग्य नाही. आजपर्यंत सावरकर म्हणल्यानंतर तुमच्या समोर अनेक त्यांची रूपं आहेत. क्रांतिकारक सावरकर, अस्पृश्योद्धारक सावरकर, भारत मातेचं मंदिर उभे करणारे सावरकर, मराठी भाषेचा अभिमान किंवा मराठी भाषेचा आग्रह धरणारे सावरकर, अंदमानातली काळ कोठडी, ते कोलू पिसणं, ती महाकाव्य, समुद्रात घेतलेली उडी, स्थानबद्धता, हिंदू महासभा, यापैकी एकाही गोष्टीचा उल्लेख माझ्या यापुढच्या तासाभराच्या विवेचनात असणार नाही. याचं कारण या व्यतिरिक्तचे सावरकर हे ह्या गोष्टींपेक्षाही खूप मोठे होते. परंतु एकूणच द मोस्ट मिसअंडरस्टूड पर्सन इन द हिस्ट्री ऑफ इंडिया इज नन अदर देन सावरकर. आणि म्हणूनच हा प्रयत्न आहे. आणि याची माझी ओळख या सावरकरांच्या रूपाशी काहीशा अपघातानं झाली. मनोज जोशी, आर्य चाणक्य, त्यांचं नाटक आपण पाहिलं असेल. पद्मश्री त्यांना 1-2 वर्षापूर्वी मिळाली. ते माझे अतिशय जवळचे मित्र. त्यांनी एक दिवशी मला दिल्लीहून फोन करून सांगितलं की मी उदय माहूरकर यांच्याकडे बसलोय आणि त्यांचं एक पुस्तक आहे सावरकरांवर, द मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन ऑफ इंडिया, आणि त्याचं मराठी अनुवाद तू केला पाहिजेस. असे ओके. फोन ठेवून दिला. माहूरकरांनी पुस्तक पाठवलं. मी काही पहिले 1-1.5 महिना ते वाचलं पण नाही. मग नंतर त्यांनी फोन केला, अहो तुम्ही सुरुवात केलीत का? तेव्हा मी खडबडून जागा झालो आणि ते पुस्तक वाचायला घेतलं. आणि वाचल्यानंतर मला कळलं व्हॉट आय मिस्ड इन लाईफ. आणि बिलीव्ह मी, पुढच्या 1 तासाभरात तुम्ही जे ऐकणार आहात, शपथेवर सांगतो यातला एकही गोष्ट तुम्ही यापूर्वी ऐकलेली नसेल. इतकं हे सगळं परिश्रमपूर्वक केलेलं संशोधन आहे. याचं कारण सावरकरांवर इंटरनेट काढून बघा तुम्ही. म्हणजे इंटरनेट वाचून मोठे झालेले आपल्याकडे पत्रकार आहेत आणि मग ते कार्यक्रम करतात, सावरकर नायक की खलनायक. खरं तर प्रश्न असा पाहिजे होता की शतकाचा नायक की सहस्त्रकाचा महानायक. त्याऐवजी आपण कार्यक्रम केले. त्यामुळे या देशाची अखंडता, या देशाची एकात्मता, सुरक्षितता, अंतर्गत सुरक्षा, या देशाचा परराष्ट्र व्यवहार आणि एकूणच एखादं राष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या निर्मितीबाबतची मूल विचारधारणा, त्याची जी वैचारिक बैठक आहे, याविषयी सावरकरांनी केलेलं मूलगामी चिंतन जर आपण तंतोतंत पाळलं असतं तर 2014च्या नंतरचा भारत 47 साली आला असता, अशी ही सगळी मांडणी आहे. हे खरं आहे की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता जवळपास 77 वर्ष होत आहेत. 2 वर्षापूर्वी आपण अमृतकाल साजरा केला. या देशाला स्वातंत्र्य मिळाले हे सगळेजण आवर्जून सांगतात, पण त्याच दिवशी या देशाची फाळणी झाली आणि ती पहिली फाळणी नव्हती हे अनेक जण विसरतात. दॅट वॉज नॉट फर्स्ट, सेकंड. ती देशाची 7वी फाळणी होती. आणि अशा प्रकारे शतशत खंड करून जो मूळ अखंड भारत आहे त्यातला फक्त 70% भूभाग आता आपल्याकडे आहे, जो 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला मिळाला. आणि त्याच दिवशी पाकिस्तानची निर्मिती आपल्याकडे झाली. 4 फेब्रुवारी 1948ला श्रीलंकेची निर्मिती झाली. 1904 मध्ये नेपाळची निर्मिती झाली भारतापासून तोडून. 1907 मध्ये त्याच्यानंतर तिबेट, जो भारताचा भाग होता 1907 पर्यंत भारताचा, तो आमच्यापासून त्याचा लचका तोडण्यात आला. 1937 साली
म्यानमार म्हणजेच बर्मा पूर्वीचं, जे जुने जाणते आहेत ज्यांनी रेडिओ सिलोन एकेकाळी ऐकून करमणूक केली असेल त्यांना एक गाणं आठवत असेल, मेरे पिया गए रंगून वहां से किया है टेलिफोन तुम्हारी याद आती है. हे रंगून आहे, ते रंगून परदेशी नाही आहे, ते रंगून तेव्हा भारताचं होतं. दॅट्स 1906 साली भूतान हा भाग आपला होता, तो आपल्यापासून तोडण्यात आला. आणि 1837 साली अफगाणिस्तान, तो देखील भारताचा भाग होता, तो आमच्यापासून तोडण्यात आला. म्हणजे अफगाणिस्तान, भूतान, म्यानमार, तिबेट, नेपाळ, लंका आणि पाकिस्तान, विच इन्क्लुड्स बलुचिस्तान, हे सर्व आमच्यापासून तोडलेले होते. त्यामुळे 15 ऑगस्ट हा आमचा जसा स्वातंत्र्य दिन आहे तसा तो फाळणीचा दिवस आहे. हे देखील लक्षात ठेवा. ही फाळणी नेमकी का झाली, या फाळणीला जबाबदार कोण, आणि त्यानंतर या देशाची अवस्था अशी का झाली, या सगळ्याचा उहापोह पुढच्या तासाभरात मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. याचं कारण, एखादा माणूस किती जगला तर काही माणसं मृत्यूच्या आधीच मरतात, म्हणजे त्यांचे विचार संपून जातात. नुसतं शरीर चालू राहतं, मग काही काळाने शरीर मरतं तेव्हा चौकटीत बातमी येते अमुक अमुक गेले. काही माणसं मृत्यू होतात त्या दिवशी मरतात, त्याच्यानंतर त्यांची लेगसी, त्यांची वारसा फारसा उरत नाही. काही माणसांचा वारसा त्यांच्या मृत्यूनंतर 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष हा प्रभाव राहतो. आणि काही माणसांचं कार्य त्यांच्या मृत्यूनंतर 30-40 वर्षांनी हे किती अल्पदृष्टीचं होतं आणि देशासाठी घातक होतं हे हळूहळू समजायला लागतं. आणि काही माणसांच्या मृत्यूनंतर 40-50 वर्षानंतर जाणवायला लागतं की ज्याला आपण कालपर्यंत खलपुरुष समजत होतो तो तर खऱ्या अर्थाने या राष्ट्राच्या निर्मितीचा महापुरुष आहे. सावरकर फॉल्स इन टू दिस कॅटेगरी. ज्या तुष्टीकरणाच्या आणि लांगुल चालनाच्या नीतीचा सर्वात जास्त फटका इथे बसलेल्या पिढीनं भोगलेला आहे, त्याचा पहिला विरोधक या देशातला जर कोण असेल तर ते विनायक दामोदर सावरकर आहे. आणि कुठलंही धोरण ठरवताना हा देश सर्वप्रथम हे ज्यांनी ठणकावून सांगितलं असंही सांगणारे सावरकर आहेत. देव, धर्म, जात पात यापेक्षा सुद्धा राष्ट्र प्रथम हे ज्यांनी पहिल्यांदा आपल्याकडे सांगितलं ते देखील सावरकर आहेत. या देशात फाळणी होईल आणि फाळणी वाचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत हे सांगणारे सुद्धा पहिले कोण असतील तर ते सावरकर आहेत. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की इथे बसले बरेच जण ग्रॅज्युएट असतील, डबल ग्रॅज्युएट असतील, काही वकील आहेत आपल्याकडे. त्यांना जर आयुष्याला आता विचारलं की तुमच्या आयुष्याची जळणघळण झाली, तुम्ही जे काही बरं वाईट कमावलं होतं आयुष्यात, नाव कमावलं, कार्य केलं, ते तुम्ही मिळवलं डिग्रीमुळे झालं का हो? तर ते उत्तर देतील हो, डिग्री एक होती, त्याचा एक फायदा निश्चितच झाला. परंतु त्याही पेक्षा स्वतःवर आलेले अनेक बरे वाईट प्रसंग, पडलेली स्वप्न आणि त्या स्वप्नांचा घेतलेला ध्यास, त्यातून जो धडा मिळाला त्यामुळे आज मी इथे आहे. सो इट्स युअर इंटरनल बीइंग दॅट मेक्स यू ह्युमन बीइंग. तसंच राष्ट्राचं आहे. भूकंप, कोरोना, महापूर या सगळ्यामधून राष्ट्र जेवढं शिकतं त्यापेक्षा सुद्धा भारताला सर्वात जास्त मोठा धडा, शिकवण जर कशामुळे मिळाली असेल तर ती भारताच्या फाळणीमुळे मिळाली, एवढं लक्षात ठेवा. इट इज नॉट अमुक ठिकाणी भूकंप झाला, अमुक ठिकाणी हे घडलं, याच्यामुळे झालेलं शिक्षण तात्कालिक आहे. पण फाळणीमुळे जे आपण शिकलो आणि जे लक्षात ठेवलं ते मात्र चिरस्थायी आहे. पण आपल्याकडे काय आहे,
क्रांतिकारकांनी या देशात जे काम केलं ते आमच्या लक्षात राहत नाही. याचं कारण शांतिदूतांच्या प्रभावापुढे त्यांना कायम डावमापच आमच्याकडे मिळालं. आणि त्यामुळे बिना खड्ग बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल याचा प्रभाव आमच्यावर इतका पडला की सावरकर, चाफेकर, वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग अशांनी काही त्याग केला होता, रक्त सांडलं होतं, याचा आम्हाला विसर पडला. जेव्हा इतिहासाकडे मी एक पत्रकार म्हणून एका वेगळ्या नजरेनं पाहायला लागलो, कुठलीही एखादी घटना घडली की आमच्याकडे जेव्हा संपादकाची मीटिंग भरते आणि तेव्हा एखाद्याला जबाबदारी दिली जाते की तू आता ही बातमी ट्रॅक करायची आहेस आणि प्रत्येक बुलेटिनमध्ये याच्यात काय जाईल, याचा जो स्पेशल शो करायचा आहे त्यात काय जाईल, तर माणूस पहिले काय करतो माहितीये, तो माणूस पहिले टाइमलाईन लिहितो. 22 एप्रिल अमुक मिनिटांनी पहलगाममध्ये हल्ला झाला, द फर्स्ट टाइमलाईन. मग त्याच्यानंतर रिटॅलिएशन, अमुक तमुक, मग त्याच्यावर पहिलं स्टेटमेंट कोणाचं आलं, विरोधी पक्ष काय म्हणले, ओवेसीने किती वाजता ट्विट केलं, हा सगळा टाइमलाईन आपण लिहून काढतो, कारण त्याच्यातून बरेच निष्कर्ष निघत असतात. हे जे आम्हाला शिक्षण मिळालं, नजर मिळाली, त्यातून मी काही गोष्टी तुमच्या समोर नव्यानं मांडतोय. ज्या मांडतोय त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, फक्त या टाइमलाईनच्या स्वरूपात मांडतोय. बघा, सावरकर वेगळ्या नजरेनं कळतात का? आता जे मी विचारणार आहे त्याची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. स्वातंत्र्याचा पहिला लढा कोणत्या साली झाला? 1857, बरोबर आहे. या 1857च्या लढ्यात कोटावरती गुलाब, आकाशात कबूतर आणि हातामध्ये सूत कताई असं काही होतं नाही. सगळी उत्तरं तुम्ही देताय, बरोबर आहे. काळेसाहेब वकील आहेत, नोंद ठेवा काय म्हटलं आता ते कोर्टामध्ये. आता म्हणजे तेव्हा तोफा, तलवारी, बंदुका, रक्त, खून हे सगळं झालं. यातला एकही मार्ग बिना खड्ग बिना ढालचा होता का? चला, सो फर्स्ट स्टेप एस्टॅब्लिश्ड. राणीचा जाहीरनामा त्याच्यानंतर आला, ते साल आहे 1858. आता राणीचा जाहीरनामा म्हणजे काय? राणीचा जाहीरनामा म्हणजे आता इथे ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य नाही, इथे राज्य इंग्लंडच्या संसदेचे, म्हणजेच पर्यायाने इंग्लंडच्या राणीचे, क्वीन विक्टोरिया, बरोबर आहे. आता हे का केलं गेलं? बिना खड्ग बिना ढाल झालं या देशात म्हणून केलं गेलं का? 1857च्या सशस्त्र क्रांतीनंतर इंग्रज सरकार एवढं हादरलं की अरे बापरे, हे जर आता सगळी लोक तलवारी घेऊन बंदुका घेऊन बाहेर पडले तर आपल्याला हा देश चालवणं अशक्य आहे. आणि तो त्याला देश का चालवायचा होता? तर 18व्या शतकाच्या मध्यावर लंडनमध्ये मेट्रोचं काम सुरू केलेलं होतं आणि त्या मेट्रोच्या कामाला लंडनकडे, इंग्लंडकडे पैसा नव्हता आणि इतका अवाढव्य खर्च, म्हणून पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारले गेले तेव्हा त्यांनी सांगितलं, नॉट टू वरी, द मनी इज कमिंग फ्रॉम इंडिया. हे उदय निरगुडकर म्हणत नाही, ऑक्सफर्ड विद्यापीठातलं लिहिलेलं मी तुम्हाला सांगतोय. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल मी खोटं बोलतोय तिथे थांबवा, लगेच पुरावा आणलेला आहे मी, आज पूर्ण घेऊनच बसलेलो आहे आज. कारण सावरकर म्हटलं तर बदनामीच खूप आहे. नंतर मी अशा अशा गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्ही आयुष्यात कधी ऐकलेल्या नाही आहेत. 1800 म्हणून त्याला तो कंट्रोल पाहिजे होता. मग राणीचा जाहीरनामा आल्यानंतर असं वाटलं की आपण लोकांवर आता सुधारण्याचं गारुड बिरूड टाकलेलं आहे, आता लोक शांत होतील. पण शांत काही झाली नाही. 1872 नामधारी शीख रामसिंग यांनी सशस्त्र उठाव केला आणि त्याच काळात महाराष्ट्रामध्ये आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी दऱ्याखोऱ्यातील
वनवासी आदिवासींना एकत्र करून सशस्त्र लढाव उभारला. फंद फितुरींनी त्यांना पकडलं गेलं आणि 1879 साली फ्रान्सच्या जवळ एडनमध्ये त्यांची हत्या करण्यात आली. आपण ते तुरुंगातला मृत्यू म्हणतो, तो मृत्यू नाही आहे, ती हत्या आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल याच्यावर या मृत्यूचा इतका परिणाम झाला की तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात सशस्त्र क्रांती सुरू झाली. गावागावात लोक पेटून उठली आणि ब्रिटिश इंटेलिजन्स इन्फॉर्म्ड दॅट दिस इज अ डेंजरस थिंग. मग आता काय करायचं? तुम्हाला चर्चेत गुंगवलं पाहिजे की नाही, वी विल डिस्कस अबाउट युअर राईट्स, वी विल डिस्कस अबाउट युअर डेव्हलपमेंट, वी विल डिस्कस अबाउट युअर इंडिपेंडन्स. मग हे डिस्कस करायला एक डिबेटिंग सोसायटी पाहिजे, एक प्लॅटफॉर्म पाहिजे, असं एक काहीतरी व्यासपीठ पाहिजे. कधी ब्रिटिशर बोलेल, कधी इंडियन बोलेल, कधी ब्रिटिशर बोलेल, कधी इंडियन बोलेल, सालोसाल चलता रहेगा. ही डिबेटिंग सोसायटी स्थापन केली ॲलन ओ ह्यूम नावाच्या माणसानी. त्याचं नाव काँग्रेस. साल 1885. बॅकग्राऊंड वासुदेव बळवंत फडके यांची हत्या. बघा सगळं जुळतं किती. आणि असं वाटलं की या ॲलन ओ ह्यूमच्या या डिबेटिंग सोसायटीचा काय परिणाम होईल. काही परिणाम झाला नाही. देश सशस्त्र क्रांतीकडे वाटचाल करायला लागला. म्हणून सुधारणांचं पहिलं पॅकेज आलं. कुणी सोलापूरचे आहेत का इकडे? सोलापूरला एक डफरीन म्हणून चौक आहे, लॉर्ड डफरीन चौक, आजही आहे. पुन्हा गाडगिळ्यांची एक अफलातून शोरूम परवा माझ्या हस्तेच उद्घाटन झालं त्याचं. त्या डफरीन हा जो आहे ना लॉर्ड, त्या लॉर्ड डफरीनच्या सुधारणांचं पॅकेज आलं की जणू काही समाज आता त्याच्या गुंगीत राहील. गाजर दिलं आणि वाटलं ते साल होतं 1888. म्हणजे याचा अर्थ काँग्रेसच्या स्थापनेचा जो हेतू होता तो फेल गेलेला आहे. मग असं वाटलं की याच्यात लोक गुंतून राहतील या सुधारणांमध्ये. अरे वा रेल्वे येते, अरे वा टपाल येत आहे, अरे वा हे येत आहे, अरे वा लस दिली जाते. असं काही झालं नाही. आणि तिथे उचल खाल्ली बंगालनी. आणि 1905 इथपासून ते 1911 पर्यंत कॅलेंडरच्या प्रत्येक तारखेला रक्त लागलेलं आहे बंगालमध्ये. वंगभंगाची चळवळ सुरू झाली आणि बॉम्ब, ज्याला आपण म्हणतो हातात घेऊन क्लिप काढून फेकायचे बॉम्ब, भारतात पहिल्यांदा तेव्हा वापरले गेले. इंग्लंड सरकार इतकं घाबरलं, ब्रिटिश फौजेनं त्या ठिकाणी गव्हर्न करायला एक प्रकारे नकार दिला की दे आर ह्यूज इन नंबर्स. म्हणून एक दुसरं सुधारणांचं पॅकेज दिलं. चौथीच्या इतिहासामध्ये तुम्ही हे सगळं वाचलेलं आहे. फक्त मी आता तारखा जरा तुम्हाला व्यवस्थित करून देतोय. आणि ते म्हणजे इंडियन काउन्सिल ऍक्ट. मोर्ले मिंटो सुधारणा आल्या, त्याला पार्श्वभूमी वंगभंग चळवळीतल्या रक्तलांछित इतिहासाची आहे. हे काही कमरेला पंचा, बाजूला बकरीचं दूध काही आहे का? काही नाही आहे. 1911 पर्यंत आपण आलोय. या सगळ्यामुळे काय झालं तर बंगालचं विभाजन थांबलं. या मोर्ले मिंटो सुधारणा कशा चांगल्या आहेत याच्याकरता मग वृत्तपत्रामधून लेख यायला लागले. म्हणजे नॅरेटिव्ह पसरवायची सुरुवात तिकडे आहे. आणि इतर देशांमधले काही करंटे होते ना आत्ता जसे आहेत तसे, मोजो किट घेऊन धावणारे पत्रकार आहेत की आजही आपल्याकडे, त्यांनी मग या मोर्ले मिंटो सुधारणांचं स्वागत करणारे लेख लिहायला सुरुवात केली. पण काहीही समाजात फरक पडला नाही. आणि 1918 साली देश हादरून गेला. आणि जी झाली ती गदर क्रांती, ज्याच्यावर चित्रपट निघालाय, नाटकं आहेत, कादंबऱ्या आहेत त्याच्यावर. ती गदर क्रांती ही बकरीचं शेळीचं दूध पिऊन झालेली नाही. इट वॉज ब्लड. दे वर मर्डर्स. चाकू सुरे नाही, बंदुका होत्या त्या गदर क्रांती. आणि ते पेलवे ना ब्रिटिश सरकारला. म्हणून लगेच 1919ला दोन गोष्टी केल्या. एक जलियांवाला बाग घडलं आणि त्याच्याच आसपास एक तेथून सुटका मिळावी
म्हणून मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा 1919 साली आल्या. बघा कशा तारखा जुळत आहेत. मी काही करत नाहीये. तुम्ही जो इतिहास लहानपणी वाचलेला आहे तोच इतिहास तुम्हाला सांगतोय. याचं कारण आमच्यावर जे गारुड होतं ना, ते गारुड आता हळूहळू दूर करून मला सावरकर समोर आणायचे आहेत. आणि ते म्हणजे देदी हमें आझादी बिना खळग बिना ढाल. लक्षात ठेवा, क्लिबांच्या, लक्कोड्यांच्या आणि कमजोरांच्या क्षमाशीलतेला घंट्याची किंमत नाही आंतरराष्ट्रीय बाजारात. रामधारी सिंह दिनकर यांची एक अफलातून कविता आहे. बोले राम सकोप तब. श्रीलंकेवर रावणाच्या लंकेवर हल्ला करण्या अगोदर रामाने विनंती केली समुद्राला. समुद्राने ऐकलं नाही. म्हणून बोले राम सकोप तब, भय बिन प्रीत ना होवे. भय बिन प्रीत ना होवे. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की तेच पुढे म्हणतात, क्षमा शोभती उस भुजंग को. बघा काय तत्वज्ञान आहे. क्षमा शोभती उस भुजंग को जिसके पास गरल हो. जिसके पास गरल हो उसको क्या दंतहीन विषरहित विनीत और सरल हो. अशा सापाला सुद्धा कोणी विचारत नाही, तुम्हाला सांगतो. आता कळलं हे का सुधारणांचं गारुड आपल्यावर आलं. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा अजूनही भारतीय राजकारणात महात्मा गांधींचा उदय झालेला नाही. लोकपाल टिळक 1920 सालपर्यंत आपल्याकडे आहेत. आणि भारतीय जनमानसावर जर तेव्हा कोणाचं गारुड असेल, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, लाला हरदयाल, रासबिहारी बोस, चंद्रशेखर आझाद, रामप्रकाश बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान. आणि त्यांच्याच प्रयत्नाचं फलित म्हणून 1925चा काकोरीचा बॉम्ब हल्ला, गदर 1918-19 आणि त्यानंतर 1925 मध्ये आलेल्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा आणि 25चा विधानसभेवरच डायरेक्ट बॉम्ब टाकला, संसदेवरच बॉम्ब टाकला. आणि त्याचे परिणाम इतके झाले की गावागावात महसुली अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बॉम्बस्फोट व्हायला लागले. आणि ते इतके 1928 पर्यंत वाढले, सळो की पोळो करून सोडलेलं आहे. म्हणून 1930 साली इंग्लंडमध्ये एक कॉन्फरन्स भरवली, लेट्स डिबेट अबाउट इंडिया. ज्याची खिल्ली उडवणारा पहिला महामानव होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी सांगितलं या राऊंड टेबल कॉन्फरन्सनी काही होणार नाही आहे. वी नीड टोटल रेव्होल्युशन. हे सांगणारे आंबेडकर आहेत. पण आपल्याकडे गोलमेज परिषदेला गेलेल्यांचं कौतुक झालं आणि त्या गोलमेज परिषदेतून काहीही निघालं नाही. आणि मग त्याचं एक गारुड या समाजावर राहील असं वाटलं होतं. पण 1935च्या नंतर खुफिया रीतीने, गुप्त रीतीने या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चळवळी, सशस्त्र चळवळी सुरू झाल्या, जमवाजमव सुरू झाली. आणि त्याचे अग्रणी होते सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद फौजेची स्थापना 1940 साल, करेक्ट. आणि त्याच्यावर उत्तर म्हणून की समाज आता तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. महिलांनी आपल्या हातामधल्या पाटल्या बांगड्या तर सोडाच, शरीरावरची मंगळसूत्र सुद्धा दिली. हे गारुड हिंसेचं कमी व्हावं, ज्यांनी एकेकाळी मारो काटो गँग अशी संभावना केलेली होती भगतसिंग राजगुरूची, त्या महात्मा गांधींनी म्हणून त्याला उत्तर म्हणून समाजाला सत्याग्रहाकडे आणि शांततापूर्ण आंदोलनाकडे नेण्याकरता चले जाव चालू केलं. बरोबर आहे. सगळा इतिहास जुळतो. 1942. आता ह्या दोन्ही बंधून सुटका होण्याकरता मग इंग्रजांनी आणखीन एक लास्ट सुधारणांचं पॅकेज दिलं. ते म्हणजे लॉर्ड क्रिप्स सुधारणा 1942च्या एंडला आलेल्या आहेत. सुरुवात डफरीन, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड, हे सगळे तुम्ही प्रत्येकाच्या सुधारणेच्या आधी एक मोठी सशस्त्र क्रांती आहे आपल्याकडे. त्या सुधारणा आल्या आणि त्याच्यानंतर 1942चं आंदोलन, त्याचा जोर असा खाली येत होता.
त्यावेळी एक गोष्ट घडली ज्याचा उल्लेख फारसा केला जात नाही, फक्त आपल्या कानावर असेल. त्याचा उल्लेख आज महत्वाचा आहे. आणि तो म्हणजे नाविक दलाचं बंड झालं. हे कोण होतं नाविक? ज्यांना दुसऱ्या महायुद्धामध्ये हिंदी शिपाई म्हणून रिक्रूट केला होता 40-42 मध्ये. हे सगळे संदर्भ लक्षात ठेवा, नंतर फार वेगळ्या परिस्थितीत तुमच्या समोर येणार आहेत. एव्हरी वर्ड आय एम अटरिंग इज विथ अ पर्पज अँड नॉट टू इम्प्रेस यू. आय हॅव ऑल द प्रूफ्स विथ मी. आता ह्या नाविक दलांनी 40,000 ब्रिटिशांच्या कनपट्टीवर पिस्तुलं ठेवली आणि ट्रिगर दबाने की देर थी. 40,000तला एकही ब्रिटिश सैनिक त्यांच्या देशात आपल्या पायांनी परत गेला नसता, असा रिपोर्ट ब्रिटनमध्ये गेला आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं. आता या काळातल्या 2 घटना तुम्हाला मी सांगणार आहे आणि ज्या कोणाला याचे पुरावे पाहिजे असतील, कृपा करून कार्यक्रमाच्या नंतर थांबून पुरावे माझ्याकडे मागा. सगळे पुरावे मी इथे आज मोबाईलमध्ये काढून आणलेले आहेत. 1918 साल, या देशाचा एक महान सुपुत्र बोटीने इंग्लंडला गेले. इंग्लंडचा सत्तारूढ पक्ष, इंग्लंडचा विरोधी पक्ष, इंग्लंडमधले विचारवंत, लेखक, कलावंत, उद्योगपती, या सगळ्यांना ते भेटले आणि आपल्या स्वातंत्र्याच्या मागणीचा जोरदार पाठपुरावा केला. जसे ते विरोधी पक्षाला आणि सत्तारूढ पक्षाला भेटले, तसेच विरोधी पक्षाची ऐपत सुद्धा ज्यांची नाही अशा लेबर पार्टीला त्यावेळच्या ते जाऊन भेटले. आणि लेबर पार्टीकडे पण त्यांनी तेच रिप्रेझेंटेशन दिलं की वी मस्ट गेट इंडिपेंडन्स. लेबर पार्टी म्हणली, काय गंमत करताय की काय? आमचा नगरसेवक पण नाही हो इंग्लंडमध्ये. म्हणजे आता कोणत्या पार्टीशी तुम्ही कम्पेअर करा, मी काही बोलत नाही, तुम्ही समजून घ्या काय ते. नगरसेवक पण नाही आमचा हो, आणि तुम्ही देशाच्या पंतप्रधानाचा विषय आम्हाला काय सांगताय? हा माणूस इतका चतुर, इतका दूरदृष्टीचा. बघा कसं राजकारण घडलंय. ते भारतात परत आले आणि तरी पहिले काय केलं असेल तर गोरगरीब जनतेला आवाहन केलं, गायकवाड, दाभाडे अशा श्रीमंतांना आवाहन केलं की मला पैसे द्या, मला इंग्लंडमधल्या एका राजकीय पक्षाला देणगी द्यायची. 16 डिसेंबर 1918 या दिवशी त्यांनी ते पैसे इंग्लंडला पाठवले, विच इज 2000 पाउंड्स. त्यावेळचे त्या पक्षाच्या खजिनदाराचे डोळे पांढरे झाले. त्यांनी पत्र लिहिलं, ते पत्रही माझ्याकडे आहे, ती पावती पण माझ्याकडे आहे. इंग्लंड से आपके लिए लेके आया हूं. आणि त्यात त्यांनी लिहिलं की अरे, आम्हाला जी देणगी मिळाली वर्षभरात त्याच्या 85% रक्कम ही एकट्या तुम्ही दिलेली आहे. आमचा पक्ष निधी अभावी आणि कार्यकर्त्यांच्या अभावी मृत झालेला होता, त्याला आता या तुमच्या देणगीमुळे संजीवनी मिळालेली आहे. अब रही बात आपके स्वातंत्र्य की, आता तर आम्ही सत्तारूढ नाही आणि आम्ही विरोधी पण नाही, पण जर या उद्या यदा कदाचित आम्ही सत्तेवर आलो तर तुमच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा आम्ही सहानुभूतीपूर्वक आणि प्राधान्याने विचार करू. हे दोन्ही शब्द आहेत माझ्याकडे आज. असं पत्र आहे त्या भारतीय नेत्याला पाठवलेलं. पण दुसरं महायुद्ध झालं, पहिलं महायुद्ध झालं, पहिलं महायुद्ध संपलेलं होतं तेव्हा, दुसरं महायुद्ध झालं, बरोबर आहे. आणि दुसऱ्या महायुद्धाचा इंग्लंडचा हिरो कोण होता? सर विन्स्टन चर्चिल. कधीतरी चर्चिल या विषयावर मी तुमच्याशी वेगळं व्याख्यान द्यायला येईन की व्हॉट चर्चिल कॉन्ट्रीब्युटेड आणि त्याचं वक्तृत्व, हा एक वेगळा विषय आहे. तो चर्चिलचं इतकं लार्जर दॅन लाईफ इमेज. दुसऱ्या महायुद्धानंतर निवडणुका झाल्या, त्या इंग्लंडच्या जनतेनं चर्चिलला घरी बसवलं आणि लेबर पार्टीच्या क्लेमंट ॲटलीची सत्ता आली. जे कोण नेटफ्लिक्स नावाची सिरीज, नेटफ्लिक्सवर एक सिरीज आहे क्राऊन नावाची, ती बघत असतील, त्यात हा प्रसंग बघा. जेव्हा क्लेमंट ॲटली इंग्लंडच्या राजाला भेटायला गेले आणि सांगितलं की अहो, मला निवडून दिलंय, आता मला पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही परवानगी द्या, तेव्हा राजा इतका दिग्मूढ आहे
त्याला कळतच नाही काय झालंय. एक मिनिटभराचा पॉज आहे, कॅमेरा फिरत राहतो आणि तो शांतपणे एक कोरड्या डोळ्यांनी सांगतो, "हो, रेडिओवर मी ऐकलं तू निवडून आलास." इतका शॉक आहे. आणि त्या क्लेमंट ॲटलीच्या लेबर पार्टीनी पहिल्या काही दिवसातले निर्णय घेतले. त्यातला एक निर्णय भारताच्या स्वातंत्र्याचा होता. लेबर पार्टी को जिंदा रखने वाले उस भारत के सपूत को आज तक हमारे हिस्ट्री में कोई पन्ना नहीं मिला, जो कि जो भी हुआ गांधी नेहरू की वजह से हुआ, और जो भी हुआ वो बिना खड़ग बिना ढाल हुआ. आता त्या नेत्याचं नाव काय आहे ते तुम्हाला वाचायचं जर असेल, पाहायचं जर असेल, तर या बोर्डकडे पहा. 1896 ला ती व्यक्ती इथे आलेली होती. त्याचं नाव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. सभासद होते आणि त्यांची ती पावती आजही माझ्याकडे आहे. आता तुम्हाला दुसरा पुरावा देतो. 1955 साली हा क्लेमंट ॲटली रिटायर झाल्यानंतर पी.बी. चक्रवर्ती अशा नावाचे पश्चिम बंगालचे प्रभारी गव्हर्नर होते. प्रभारी म्हणजे ज्याला एक ॲडिशनल किंवा तात्पुरता चार्ज दिला होता, असे ते गव्हर्नर होते. त्यांचं एक आत्मचरित्र आहे, तेही मी डाउनलोड करून आणलेलं आहे. आणि त्यांनी, तो एक फार मोठी व्यक्ती होती, त्यांनी या क्लेमंट ॲटली आणि त्याच्या पत्नीला आपल्याकडे पाहुणचाराला बोलावलं. कम अँड स्टे, बी माय गेस्ट. ते आले आणि हिरवळीवर गप्पा मारताना, चहा पिताना त्यांनी विचारलं की तुम्ही खरं तर 1948 साली हा देश सोडणार होतात. 47 आल्या आल्या तुमचं सरकार आलं आणि लगेच का निर्णय घेतलात? चले जावला घाबरलात? त्यांनी स्पेसिफिक उत्तर दिलेलं आहे. स्पेसिफिक. नो. वी वर मोर वरीड अबाउट द रेव्होल्यूशन इन द आर्मी. They were holding guns to our officers, and had they pressed, none would have come alive. So we decided to walk away from the nation immediately, hurriedly, आणि म्हणून ती लाईन खेचण्यात आली घाईघाईने आणि या देशाचे 2 तुकडे केले गेले. हे कोण सांगतोय? क्लेमंट ॲटली. ही त्याची स्पष्टोक्ती आहे की अशा शांततामय आंदोलनाचा आमच्यावर कोणताही प्रभाव पडला नाही. आमच्यावर जर प्रभाव पडला असेल तर तो सैन्य दलाच्या बंडाचा. अब मुझे बताओ, तुमच्या हातात बंदुका आहेत म्हणून पोलीस तुम्हाला धरून मारतायत, यापेक्षा सरळ दुसऱ्या महायुद्धासाठी सैन्यात दाखल व्हा. ते तुम्हाला आदरपूर्वक बंदुकी देतील, बंदुकी चालवायचं प्रशिक्षण देतील, दारूगोळ्याची ठिकाणं दाखवतील आणि मग तो तोफखाना कसा वापरायचा हे शिका आणि युद्ध संपल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा हे योग्य वेळी तुम्हाला सांगितले जाईल. असं सांगणाऱ्या महापुरुषाला मात्र आम्ही माफीवीर, खलनायक असं म्हटलं. नाउ यू अंडरस्टूड? हा केवढा मोठा डाव आहे. दिस इज द रियालिटी. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की या देशाच्या पुढचे, स्वातंत्र्यानंतरचे जेवढे म्हणून धोके आपण पाहिले, भोगले, त्या सगळ्या धोक्यांची पहिली पूर्वसूचना ही विनायक दामोदर सावरकरांनी दिलेली होती. आणि त्याची जंत्रीच मी आज तुम्हाला सांगणार आहे, तारीख वार. म्हणून मी सांगितलं, अंदमानातलं कोलू पिसणं, समुद्रातली उडी, भाषा, महाकाव्य याविषयी हा सावरकरांचा व्याख्यानाचा प्रकल्प नाही. तर जे सावरकर आजपर्यंत तुमच्यापर्यंत येऊ शकले नव्हते, त्या सावरकरांचा हा आजचा मांडलेला जागर आहे. पाकिस्तानची निर्मिती ही पाश्चात्य जगतानी भारताला काउंटर बॅलन्स करण्याकरता म्हणून वापरली जाईल, या संदर्भातला पहिला लेख जर जगात कोणी लिहिला असेल तर तो सावरकरांनी लिहिला आहे. They said Pakistan will be used to counterbalance your power. आणि नंतर पाश्चात्य जगतानी त्यांना जी आर्थिक मदत दिली, शस्त्र पुरवठा केला, त्यामागची त्यांची भूमिका काय आहे ते तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा अमेरिकेने
त्यांच्यावर दहशतवादाचा फटका बसल्यानंतर हे सगळं बंद केलं, तेव्हा नवीन भस्मासूर उभा राहिला आणि त्या भस्मासुराचं नाव आहे चीन. त्या चीननी सगळ्या पॉवर कंपन्यांना फंडिंग केलेलं आहे आणि त्यांचं इतकं अजस्त्र असतं. तुम्हाला सांगतो, सध्या एका वीज निर्मिती प्रकल्पाचा मी प्रमुख आहे. आसाम आणि अरुणाचलमध्ये एक मोठा त्या नदीत येणाऱ्या नदीवर एक महाप्रकल्प आपण उभा करतोय 2200 मेगावॅट विजेचा. तिथल्या जनतेला फूस लावून आणि राज्यकर्त्यांना गुमराह करून 6000 कोटीचा प्रकल्प 20 वर्ष डिले केला चीनच्या एजंट्सनी. आणि त्याची आजची किंमत जी आम्ही मोजतोय ती 36,000 कोटीच्या वर आहे. आणि आपला 2400 मेगावॅटचा आपल्याला मोठा वाटतो, त्याच्यापासून 300 किलोमीटर आत चीन एक महाकाय प्रकल्प उभा करतोय वीज निर्मितीचा, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवरचा. त्याची क्षमता आपला 2400चा आहे, त्यांचा 60,000 मेगावॅट्सचा आहे. प्लीज अंडरस्टँड चायना. हे सगळे धोके जर कोणी पहिले ओळखले असतील, ज्याच्या डोक्यावर चीन हात ठेवताना त्याचा भस्म झाला म्हणून समजा. जसं आपल्याकडे एक नेते आहेत, त्यांच्या जवळ गेला की त्याचा पक्ष संपून जातो. मी कोणाचे नाव घेतलेलं नाही. तसं आहे. आज सगळ्या पॉवर कंपन्या पाकिस्तानमधल्या दे आर बॉरोड मनी फ्रॉम देम. आणि त्याचमुळे आज पाकिस्तानमध्ये आर्थिक टंचाई आहे, तुटवडा आहे वस्तूंचा, विलक्षण महागाई आहे आणि अनेक श्रीमंत नागरिक दुहेरी नागरिकत्व आहेत. सो दे हॅव सिटिझनशिप ऑफ इंग्लंड, अमेरिका, कॅनडा. एका बाजूला तालिबान आहे आणि तालिबान इज फोर्सिंग देम टू फाईट द तालिबान टाईप ऑफ वायर. आणि त्यांच्यात युद्धसदृश्य परिस्थिती आतापर्यंत होती. आर्थिक स्तर इतका खाली गेलेला आहे, सोर्स ऑफ इन्कम प्रचंड कमी झालेला आहे. आणि सुषमा स्वराज जेव्हा आपल्या परराष्ट्र मंत्री होत्या तेव्हा एक बारीकशी गोष्ट घडली होती. मुस्लिम राष्ट्रांची परिषद झाली होती आणि त्या मुस्लिम राष्ट्रांच्या परिषदेत अग्रक्रमाचं भाषण करायला त्यांनी सुषमा स्वराज भारताच्या परराष्ट्र मंत्र्याला बोललं होतं. दॅट वॉज अ सिग्नल बाय मुस्लिम वर्ल्ड दॅट वी आर नॉट विथ अमेरिका, दॅट वी आर नॉट विथ पाकिस्तान. इथं ती सुरुवात आहे. अर्थात एक देश आहे त्यांच्याबरोबर चीनच्या व्यतिरिक्त, आणि तो म्हणजे टर्की. या टर्कीला भूकंप झाला तेव्हा पहिली मदत भारतानं पाठवली, तेवढं लक्षात ठेवा. त्या टर्कीचं जे आजचं सगळं आहे त्याच्याविषयी नंतर बोलेन वेळ मिळाला तर. किंबहुना तुमचे जर पुण्याला कोणी नातेवाईक असतील तर 30 मेला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भारताच्या 2 लष्कर प्रमुखांची मी मुलाखत घेतोय आणि त्याचा टायटल आहे ऑपरेशन सिंदूर, नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार. जस्ट टू एक्सप्लेन की हे जे खोटी नॅरेटिव्ह पसरवत आहेत, प्रूफ मागतायत, त्या सगळ्याला ते उत्तर आहे. पाकिस्तानचा आणखीन एक प्रॉब्लेम काय माहितीये, प्रत्येक विरोधी पक्षनेता हा जेलमध्ये आहे. त्यामुळे इम्रानचं नेमकं काय चाललंय हे आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे पाकिस्तानचे तुकडे होतील हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही आहे. बलुचिस्तानमध्ये तर एक ट्रेन परवा हायजॅक केली आणि दे कुड नॉट डू एनिथिंग. आणि भारताने जेव्हा प्रत्युत्तर दिलं तुमच्या हल्ल्यावर, तेव्हा त्या ईस्टर्न फ्रंटियरवरचं सगळं सैन्य इकडे आल्यानंतर तिकडे बलुचिस्तानच्या रिबेल्सनी, स्वातंत्र्य युद्धांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात संहार चालू केला. अँड दे डोंट नो वेदर टू गो हिअर ऑर टू गो देअर. ही आत्ताची त्यांची परिस्थिती आहे. पाकिस्तानची ही थिओक्रॅटिक स्टेटची कल्पना चालणार नाही, पण विदेश त्याचा वापर भारताच्या विरोधात करेल आणि पाकिस्तानमधल्या अंतर्गत शक्ती भारताच्या कुरापती काढत राहतील. हे पहिल्यांदा जर कोणी सांगितलं असेल तर ते विनायक दामोदर सावरकर यांनी, आणि तीच गोष्ट आज आपल्याला खरी झालेली दिसते.
सावरकरांना समजून घेण्या अगोदर त्यांनी ज्या काळात हे सगळं कार्य केलंय ना, त्यातला जो भूसांस्कृतिक, भूराजकीय आणि भूआर्थिक असा जो त्या काळचा उपखंड आहे, 1-2 मिनिटात त्याच्यावर जर नजर टाकूया, यू विल अंडरस्टँड की दूरदृष्टी आणि एखाद्याला व्हिजनरी लीडरशिप म्हणजे काय आहे. जसा बिस्मार्क होता, तसा भारताचा बिस्मार्क आहे. अफगाणिस्तान बघा, आपल्यापासून तुटून पडलेला 1837 साली. जे जे भारताला सोडून गेले, छक्ल झाली, त्या प्रत्येक देशाचं काय झालं हे आर्थिक आणि सांस्कृतिक सगळं तुमच्यासमोर मी 1 मिनिटात मांडतो. एकेकाळी संपन्न असलेला, समृद्ध असलेला देश आज तालिबान्यांच्या ताब्यात, आर्थिकदृष्ट्या कंगाल, सांस्कृतिकदृष्ट्या कंगाल, 25% लोकसंख्या मारलेली गेली. आणि आठवा ती दृश्य, जेव्हा अमेरिकन फौजा तिथून निघाल्या तेव्हा विमानाच्या पंखावर लोक बसली होती, खाली पडून मेलो तरी बेहतर, पण आता या देशात नको. एम आय राईट? GDP किती टक्क्यांनी खाली जावा? गेल्या 30-40 वर्षात अफगाणिस्तानचा GDP 75% खाली गेलेला आहे. सो इन्स्टेड ऑफ ग्रोथ इट इज गोइंग डाऊन. 50% फूड इन्फ्लेशन आहे मागच्या 3 वर्षात. आणि अनएम्प्लॉयमेंट 80% वाढलेली आहे. जस्ट इमॅजिन, द कंट्री हॅज नो फ्युचर. आता अफगाणिस्तान चर्चेला का येत नाही माहितीये का? कारण त्याची जागा युक्रेननं घेतलेली आहे. सो यू डोंट गेट टू हिअर अबाउट अफगाणिस्तान, यू गेट टू हिअर मोर अबाउट तो एक नाटोनी नाचा बसवलाय झेलेन्स्की नावाचा. खरं तर हा सगळा एक वेगळा विषय आहे की हे सगळं जिओ पॉलिटिक्स कसं चालतं त्याविषयी कधीतरी नंतर येऊन बोलेन. की हेच सगळं इराणमध्ये मोहम्मद मुसादेंच्या बाबतीत MI6 आणि CIA कसं केलं आणि ते भारतामध्ये कसं करतायत, तो एक वेगळा विषय आहे. दुसरं आहे श्रीलंका. 1948 साली आपल्यापासून भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा श्रीलंका हा आपला भाग होता. श्रीलंकेत जाणारी ट्रेन होती. पुढे समुद्रात, महापुरात ते सगळं तुटून गेलं, सोडून द्या. त्या श्रीलंकेची अवस्था अशी आहे. मध्यंतरी एक भीषण बातमी वाचली, ती म्हणजे माकडं पकडून ते चीनला एक्सपोर्ट करत होते, कारण माकडाच्या मगज जो आहे, दिमाग आहे, उसको खा, त्याला चीन लोकांना फार आवडतं ते, आणि त्याच्यातनं पैसा मिळवला होता. त्यांना पहिली मला वाटतं $3.2 बिलियन क्रेडिट लाईन देणारा देश भारत होता. बघा म्हणजे खालच्या श्रीलंकेची काय अवस्था आहे. ॲग्रिकल्चर अँड पॉलिटिकल दोनों फ्रंटवर प्रॉब्लेम आहे. आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम त्यांचा काय असेल की जो अजून मीडियात तेवढा हायलाईट होत नाहीये. आणि या सगळ्याचा संबंध सावरकरांशी आहे बरं का. एका मिनिटात तुम्हाला नंतर कळेल काय संबंध आहे ते. चीनचा एवढा आत्ता कर्जाचा डोंगर आहे आणि चीनचं कर्ज हे माफ होण्यासाठी कधीच नसतं, तुम्हाला बर्बाद करण्यासाठी असतं. सो दॅट्स 1904 पर्यंत आपला भाग असला नेपाळ होता. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की एक संपूर्ण राजघराणा 21 लोक मारली गेली आणि ती राजघराण्यातल्या व्यक्तीकडूनच मारली गेली. 70% लोक दरिद्रेषेखाली आहेत. आता नेपाळची परिस्थिती बघा. 40 लाख लोकांचे जॉब मागच्या 12 महिन्यात गेलेले आहेत. 50% भूभागाला वीज नाही आणि शुद्ध जलपेय मिळत नाही. इंधनाचा तुटवडा आहे. दिस इज नेपाळ. म्यानमार, बर्मा 1937 सालपर्यंत आपल्याकडे होतं आणि आपल्यापासून वेगळं झालं. काय किंमत मोजले बघा एका राष्ट्रपुरुषाचा न ऐकल्याची. आत्तापर्यंत मिलिटरी रूल आहे म्यानमारमध्ये. हे जे रोहिंग्या प्रकरण आहे ना, ते रोहिंग्या त्याची देण आहे. आणि तिकडे सतत एक यादवी युद्ध चालू आहे. वंशविच्छेदाचं युद्ध चालू आहे. गव्हर्नमेंट फोर्स आणि रिबेल्स एव्हरी डे दे आर फायटिंग. असाच दुसरा देश आहे तो म्हणजे सुदान. युट्यूबवर जाऊन एक टाईप करा, धनश्री करबरकर हे नाव. थोडा विषय वेगळा आहे तरी पण मुद्दामून सांगतो, लक्षात राहण्यासारखं नाव आहे. धनश्री करमरकर 24व्या वर्षी IPS झालेली, वाकोला पोलीस स्टेशनची सब इन्स्पेक्टर. डोक्यात आलं की आपण काहीतरी भव्य दिव्य केलं पाहिजे. युनायटेड नेशन्सची जाहिरात आली की सुदानमध्ये लॉ अँड ऑर्डर एस्टॅब्लिश करण्यासाठी पोलीस पाहिजेत अधिकारी. त्या बाईंनी नाव दिलं
विमानतळावर उतरल्या तेव्हा एक वडाच्या झाडाखाली त्यांना उतरवण्यात आलं. ते म्हणले लाऊंज कुठे आहे? ते म्हणले हाच लाऊंज. 17 वर्ष या बाई झोपडीत राहत होत्या आणि अख्ख्या सुदानला सरळ करून गेल्या. आता झिम्बाब्वेमध्ये राहतात. कधीतरी पुढे आपण त्यांना इथे बोलावूया, त्यांची मुलाखत घेऊया. अफलातून बाई इतकं सुंदर मराठी बोलतात की असं वाटतं आप्पा त्यांना केशवसुतांवर बोलायला सांगितलं तर केशवसूत आमच्या शाळेतल्या बाईंपेक्षा चांगलं शिकवतील. 1 तासाच्या माझ्या मुलाखतीत एकही शब्द बाईंनी इंग्रजी वापरला नाही. ती मुलाखत युट्यूबवर आहे, बघा. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की चांगल्या गोष्टी येत नाहीत. काय माहिती का, सकाळी उठून वेगळीच लोक टीव्हीवर येतात आपल्यासमोर आणि ते कमी म्हणून काही संध्याकाळी एक बाई आहेत त्या येतात. सकाळची बुवा वेगळे, संध्याकाळी दोघेही एकाच पक्षाचे आणि म्हणजे असं करतात. तिबेट सुद्धा आपला भाग होता बरं का. आज तिबेटची अवस्था देखील काय आहे ते तुम्ही बघा. हे सगळं मी तुम्हाला अशा करता सांगतोय की या पार्श्वभूमीवर आता सावरकरांचे त्या काळातले इशारे आपण ऐकूया. नाऊ यू विल अंडरस्टँड व्हॉट सावरकर इज. हा जो हिंद महासागर आहे ना आपला, त्या हिंद महासागराचं महत्व 2च लोकांनी ओळखलं आणि त्यातली 2 लोक म्हणजे पहिलं त्याचं महत्व ओळखणारा म्हणजे शिवाजी महाराज आणि दुसरे विनायक दामोदर सावरकर. आता या हिंद महासागरातनं काय होतंय आज सुद्धा, एशियाज लार्जेस्ट ट्रेड, सर्वात जास्त जहाजांची वाहतूक इथून होते. हा जगातला 3ऱ्या नंबरचा सर्वात मोठा असा महासागर आहे की जो पूर्व आणि पश्चिम यांना जोडतो आणि नुसतं त्यांना जोडत नाही तर देर इज अ मिलिटरी अँड ट्रेड कनेक्टिव्हिटी. आक्रमणं जी झाली ती याच समुद्र मार्गातनं झालेली आहेत. आज अनेक राष्ट्रांची आरमारं या हिंद महासागरात स्टेशन्ड आहेत. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजिकली टू कंट्रोल दिस. अनेक गुंतागुंत या सगळ्या समुद्रामध्ये आहेत. भारत आहे, पाकिस्तान आहे, भारत आहे, चीन आहे. भारत, चीन, पाकिस्तान याचबरोबर तिकडे त्या बाजूला इराण, इराक आहे, खाली श्रीलंका आहे आणि या सगळ्यांमध्ये लुडबुड करणारी अमेरिका आहे. दिस इज ऑल जिओपॉलिटिकल रेफरन्स. सर्वात जास्त समुद्री चाचे जर कुठे असतील, टेरर रूट्स, दॅट्स इन दिस एरिया. त्यामुळे या मार्गावर आपलं नियंत्रण असावं हे 1910 साली सांगितलंय सावरकरांनी. नो गुगल मॅप्स, नो इंटरनॅशनल एक्सपोजर. लक्षात ठेवा, त्यावेळेला हा माणूस लिहून ठेवतो आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की जर याच्यावर आपण नियंत्रण ठेवलं नाही तर एक देश म्हणून आपण कधीही सक्षम होऊ शकणार नाही. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय, ह्याच्यावर जर आपला कंट्रोल कडक बसला असताना 50 वर्षापूर्वी सावरकर म्हणतात त्याप्रमाणे, तर लक्षात घ्या चीनचं 80% ऑइल इथून जातं, 60% आयात निर्यात या समुद्रातनं जाते. इफ वी वेर स्ट्रॉंग देअर तर आपण त्यांच्या दळणवळणावर नियंत्रण ठेवलं असतं आणि आपण या देशात एक देश म्हणून आपण संपूर्ण साऊथ एशियामध्ये एक महासत्ता म्हणून वर आलेला असतो. परंतु हे ऐकलं गेलं नाही. आरमाराकडे आम्ही दुर्लक्ष केलं. शिवाजी महाराजांच्या चरित्राकडून काही शिकलो गेलो नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की नाऊ वी आर फेसिंग बिगेस्ट ट्रबल फ्रॉम दिस सीन. हे काळाच्या आधी ओळखलं. हे सावरकरांचं द्रष्टेपण कुठून आलं याचा मी अभ्यास करायचा प्रयत्न केला. कारण यातला पहिला जो लेख आहे सावरकरांचा या आरमारावरचा, तो त्यांनी 1909 साली तलवार नावाचं मॅगझिन आहे, तलवार, त्या तलवार नावाच्या मॅगझिन मध्ये त्यांनी लिहिलंय लवकरच महायुद्ध सुरू होईल पहिलं आणि त्या महायुद्धामध्ये ब्रिटिश सैन्यात काम करणारा जो भारतीय सैनिक आहे त्याच्या चलबिचल निर्माण केली पाहिजे जेणेकरून हिंदी महासागरातलं आरमार
ही त्यांच्यासाठी एक डोकेदुखी बनली पाहिजे आणि चलबिचल निर्माण करायची योग्य वेळ 1909 साली आहे. हे सावरकरांनी तलवार नावाच्या मॅगझिनमध्ये लिहिलंय. तो लेखही मी डाउनलोड केलेला आहे. त्यावेळेला कुठल्या भारतीय नेत्याला हे भान होतं मला सांगा? कुठल्या भारतीय नेत्याला इतकं जिओपॉलिटिकल, एखादा नेता मोठा कशामुळे ठरतो तर त्याच्या लोकांवर त्याचा प्रभाव किती आहे हा एकमेव निकष नाहीये. त्याचं भूसांस्कृतिक भूराजकीय ज्ञान किती प्रगल्भ होतं याच्यावर त्याची उंची ठरते आणि त्या पॅरामीटरवर हा माणूस हिमालयापेक्षा मोठा आहे. हे नुसतं लिहिलं का लेख आणि गप्पा बसले का? नो वे. एक लक्षात ठेवा, सावरकरांनी जे लिहिले ना त्यापेक्षा केलेल्या गोष्टी हजारपट मोठ्या आहेत की ज्या आत्ता उजेडात येत आहेत. त्या काळातले काही पत्रव्यवहार आत्ता पुढे आलेत आणि त्याच्यानुसार त्यांनी जर्मनांशी संधान बांधलं होतं आणि सांगितलं होतं, युअर अल्टिमेट फाईट इज गोइंग टू बी इन फर्स्ट वर्ल्ड वॉर. यू मस्ट हॅव इंडिया ऑन युअर साईड. आमच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही पैसे टाका, शस्त्र पुरवा, आम्ही तयार माणसं देतो आणि आपण इथे उठाव करून आम्हाला स्वतंत्र करूया. वी विल बी युअर फ्रेंडली नेशन. हा सगळा प्लॅन ठरला होता. पण ब्रिटिशांच्या गुप्तहेर संघटनेने तो उघड पाडला आणि हे सगळं संपलं. हे मी तुम्हाला का सांगतोय माहितीये? या माणसाची नजर काय आहे बघा. अंदमानला तुम्ही सगळे गेलेला आहात. जे गेले नसतील त्यांनी जरूर जाऊन या. 1910 साली बोटीने अंदमानला गेल्यानंतर सावरकरांना पहिलं काय दिसलं ते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. एखादा माणूस त्या 50 वर्षाची आपल्याला सजा झाली, नंतर आयुष्यात बायको, पत्नी, मुलं, भाऊ स्वतःचा आहे हे पण माहित नाही आणि कोलू पिसायला लागतोय, डास आहेत, इतकं निकृष्ट अन्न की पोट बर्बाद झालं, हगवण सुरू झाली, अनेक प्रकारचे रोग झाले आणि या माणसाची नजर काय सांगते बघा. का मी म्हणतो फाळणी रोखण्याची क्षमता असलेला महापुरुष. काय लिहून ठेवलंय त्यांनी सांगितलं, इथे आल्यानंतर मला जाणवतंय अंदमान निकोबार ही पूर्वेकडची अभेद्य तटबंदी आहे. त्यावर आम्हाला पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विमान, युद्धनौका आणि आरमार ठेवून महासागरावर वचक बसवता येईल. दुसरीकडे त्यांनी सांगले हे झालं पूर्वेच आहे. पश्चिमेकडे लक्षद्वीप आहे, मालदीव आहे, खाली दक्षिणेला श्रीलंका आहे, तिकडे सिंगापूर आहे. ही एक भारत मातेच्या गळ्यातली नैसर्गिक बेटांची माला आहे. जर आपण आर्थिक आणि सामरिक दृष्ट्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या 5 वर्षात सक्षम झालो तर हे सर्व आपले अंकित बनतील. अँड इंडिया शॅल बी अ सुपर पॉवर. हा लेख 1909चा आहे. इमॅजिन. म्हणून मी सांगितलं जे सावरकर आतापर्यंत उडी वगैरे ऐकलेत ते नाही आहेत. हे पुढे 1928 मध्ये त्यांचा एक लेख मला सापडला. श्रद्धानंद नावाच्या मासिकात लिहिलेला आहे. 28ला जेव्हा म्हणजे पहिलं महायुद्ध उलटून गेलेलं आहे. काय दृष्टी आहे बघा या माणसाची. दुर्दैव आहे की स्वातंत्र्यानंतर सुद्धा आम्ही त्यांना सोडवू शकलो नाही आणि अजूनही त्यांचे कार्यक्रम म्हटले की माफी होईल म्हटलात. तळभद्री आहे हा देश. 28च्या लेखात काय म्हणतात बघा. आधीच्या महायुद्धात पोलंड, आर्मेनिया स्वतंत्र झाले. पहिल्या महायुद्धातल्या भूराजकीय परिस्थितीचा आम्हाला फायदा उठवता आला नाही. पहिल्या महायुद्धाच्या संपण्यातच पुढच्या महायुद्धाची बीजं रोवलेली आहेत. पुढच्या 15 ते 20 वर्षात दुसरे महायुद्ध चालू होईल तेव्हा आपण त्यातून आपल्या स्वातंत्र्याचा फायदा करण्यासाठी आत्तापासून मोर्चे बांधणी सुरू केली पाहिजे. 1928 इथं उद्या सकाळी काय होतं हे आमच्या राजकीय नेत्यांना माहीत नसतं. तिथे हा माणूस 12-14 वर्षाची कोलूची सजा करून परत येतो. स्थानपद्धत येत आहे, सूर्यप्रकाश दिसत नाही. अशा वेळेला तो या देशाच्या सार्वभौमत्वाबद्दल किती गहन चिंतन करतो बघा.
आणि मग काहीच हे सरकार करत नाहीये, काँग्रेस काहीच करत नाहीये. या वेदनेतून एक भेट झाली आणि त्या भेटीची तारीख आहे 22 जून 1940 आणि ती भेट झाली सावरकर आणि सुभाषचंद्र बोस. आणि त्याच वेळेला त्यांनी त्यांना सांगितलं की हे बॉम्ब फोडून, रूळ उखडून, संसद उद्ध्वस्त करून काही होणार नाही. गो आउट, टेक द हेल्प ऑफ जर्मन्स, टेक द हेल्प ऑफ अदर्स, दोज हू आर एनिमीज ऑफ ब्रिटन, अँड अटॅक इंडिया. कारण पुढच्या वर्षात 2 वर्षात दुसरं महायुद्ध चालू होईल. आत्ताचं काँग्रेस काही त्यांना अडचणीत आणण्याच्या क्षमतेचं नाही. तुम्ही तिकडून हल्ला करून युद्धाची एक फ्रंट उघडा, जेणेकरून हे सरकार अडचणीत येईल आणि आपल्या स्वातंत्र्याची मागणी पुढे रेटता येईल. व्हॉट अ विजन, व्हॉट अ प्लॅनिंग, व्हॉट अ मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट. शो मी अ सिंगल पर्सन ऑन द अर्थ हू हॅज दिस कॅपॅसिटी. आणि काय अफलातून गोष्ट केली बघा. अनेकदा वरवर दिसणाऱ्या गोष्टी असतात ना, त्या तशा घ्यायच्या नसतात. युअर्स ओबिडियंट असं लिहिणं म्हणजे काही तुमचा गुलाम झाल्यासारखं नाहीये. ते एक धोरण आहे. जेव्हा बोस सैन्य घेऊन आझाद हिंद फौजेचं भारतावर चालून आले, तेव्हा बंगालमधला जो हिंदू महासभा होता, विच वॉज अ मिलिटंट फोर्स, त्याला त्यांनी गुप्त संदेश पाठवलाय. आणि तो गुप्त संदेश काय आहे की तुम्ही आमच्यापासून वेगळे व्हा, तुम्ही आमच्या विरोधी भूमिका घ्या. आम्ही आत्ता बोसांच्या बाजूने उभे राहत नाही असं दाखवतोय, पण ते जिथे इथे जातील तिथल्या हिंदू महासभेने आमच्यापासून वेगळं व्हायचं आणि त्यांच्यात सामील व्हायचं. आज जे वहाबी करतायत ना, तेच हे आहे. लक्षात घ्या, काय अफलातून प्लॅनिंग आहे. हे सगळं ठरवून केलं होतं 22 जून 1940 ला की तुम्ही भारतावर या आणि एकेका प्रांतातली हिंदू महासभा तुम्हाला येत जातील. दॅट्स वाय आय एम सेइंग द ग्रेटेस्ट. या माणसाचं फक्त भारताबद्दलचं ज्ञान नव्हतं. स्टॅलिनग्राडचं युद्ध, जर्मनीने रशियावर हल्ला केला. तो रशियावरचा हल्ला कोणत्या बाजूनं केला तर कमीत कमी शक्तीत आणि लवकरात लवकर यश मिळेल, याचा लेख सावरकरांनी लिहिलेला आहे. तो माझ्याकडे आहे. किती लोकांना आत्ता सुद्धा स्टॅलिनग्राड कुठे मला सांगावं, गुगल वगैरे असून सुद्धा एवढे परदेश प्रवास होत आहेत तरी सुद्धा आम्हाला माहिती नाहीये. म्हणून मी म्हणतो की आपल्या फाळणीचा धोका ओळखलेला पहिला पुरुष कोण असेल? दुर्दैव आहे की अशी प्रचंड इच्छाशक्ती, या देशावर प्रेम असणारा पंतप्रधान जर आम्हाला स्वातंत्र्यानंतर लाभता तर नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, तिबेट, भूतान, मालदीव, सिंगापूर, ही सगळे देश हे आपले अंकित राहिले असते आणि खऱ्या अर्थाने भारत एक जिओग्राफिकल, इकॉनॉमिकल आणि त्याहीपेक्षा सुद्धा कल्चरल महासत्ता झाला असता, सांस्कृतिक महासत्ता. अँड दॅट इज द ऑर्डर फॉर वर्ल्ड पीस. अहो, आमच्याकडे एक लसीचा शोध आम्ही लावला. आम्ही काही श्रीमंत देश नाही आहोत एवढा. आमच्यापेक्षा हजारो पट श्रीमंत अमेरिका आहे. अमेरिकेकडे पण लस होती, इंग्लंडकडे पण लस होती, पण कोणीही त्याच्या लाखो करोडो व्हायल्स देशामध्ये, जगामध्ये वाटल्या नाहीत. आम्ही वाटल्या. वसुधैव कुटुंबकम. दिस इज इंडिया. अमेरिका ने नहीं दिया, इंग्लैंड जर्मनी नहीं दिया, हमने दिया. और वो भी फुकट दिया. पेटंट नाही घेतलेलं आहे आम्ही. आणि ती लस जेव्हा आली तेव्हा हे कपाळकरण ते आमच्याकडचे सांगते, ही लस घेऊ नका, हिंदू लस आहे. आणि दुसरा एक नेता होता 86 वर्षाचा उत्तर प्रदेशामधला. काय सांगितलं? ही लस घेऊ नका, याच्यामध्ये नपुंसकत्व येतं. तर 86व्या वर्षी तुला काय म्हणजे, हे मी तुम्हाला का सांगतोय? 17व्या शतकामध्ये या देशाचा जागतिक व्यापारातला वाटा 25% होता. तो स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 4% होता. इतकं ब्रिटिशांनी आपल्याला लुटलं. अरे वो तो गैर थे, परकीय थे, वो तो उसी के लिए यहाँ आए थे. उसके बाद तो हमारी सरकार थी.
4% आमचा जागतिक व्यापारातला वाटा, मग आम्ही 24% का नाही नेऊ शकलो तेव्हा? रशियानं कारखानदारी आणली, रशियानं त्यांच्या भाषेत शिक्षण दिलं. तीच गोष्ट जपान दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त आमच्याच वेळेला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा. परंतु जर्मनी तेही उद्ध्वस्त झालेलं होतं. जर्मनी आणि जपान स्वतःच्या भाषेत शिक्षण दिलं. प्लॅन फोकस ऑन डिफेन्स, फोकस ऑन कारखानदारी, प्रायव्हेट एंटरप्रेन्योरशिप. जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठामध्ये मला इकॉनॉमिक्स शिकायची संधी मिळाली. मला वाईट वाटतं की आम्हाला एक केस स्टडी असायची, मिरॅकल इयर्स ऑफ इकॉनॉमी, आणि त्यात कधी भारत नसायचा. कायम आम्ही जर्मन शिकलो, जपान शिकलो. का माझ्या देशाची केस स्टडी का नाही? का आम्ही 40 वर्ष नकार नकार नकार. माझ्या वडिलांना एक साधी स्कूटर घ्यायची होती, घंटा स्कूटर, स्कूटर 2 चाकाची. 6 वर्ष थांबले होते. लाज वाटते मला आज. माझ्या मुलाला सांगायची पण लाज वाटते की तुझा बाप फोनसाठी 5 वर्ष या गावात थांबला होता. हे का आलं आमच्यावर? 1957 साली तुम्ही 58 साली इंडस्ट्रियल पॉलिसी आणली आणि प्रायव्हेट सेक्टरचा गळा घोटून टाकलात. सामरिक दृष्ट्या आम्ही बरबाद. त्यामुळे 62 साली चीन थप्पड मारून गेलं. थँक्स टू सॅम माणेकशा 71चं युद्ध आपण वाचवलं. अदरवाईज वी वुड हॅव बीन रुइन्ड. अशा वेळेला सावरकर म्हणजे काय हे आपल्याला कळतं. 65ला 20 किलोमीटर होतो लाहोर पासून. सैन्य सांगणार होतं 8 दिन दीजिए, 4 दिन दीजिए, 20 घंटा दीजिए, हम सब कर देंगे, लेकिन हमने नहीं सुना. अशा वेळा जर कणखर नेतृत्व असतं, आजच्या कणखर नेतृत्वावर आपण सगळे बोलतोय, कारण आजपर्यंत कणखर म्हणजे काय हेच कळत नव्हतं. आज ते कळायला लागलंय. कारण पहिल्यांदा, म्हणून मी मगाशी सांगितलं, माणूस मरतो केव्हा? त्याचा मृत्यू होतो तेव्हा नाही, त्याच्या विचारांचा मृत्यू होतो तेव्हा. सावरकर के 50 साल जाने के बाद जब कोई आके कहता है कि घर में घुस के मारेंगे, तब पता चलता है कि सावरकर अब भी जिंदा है. लक्षात ठेवा. जेव्हा पृथ्वीच्या पाताळाच्या कुठल्याही कोपऱ्यात असा बिहारचा भाषण आठवा. बिहारमध्ये इंग्रजीत भाषण केलं आपल्या पंतप्रधानांनी. ते इंटरनेशनल ऑडियन्ससाठी आहे. कहीं पे भी हो, तुमने कल्पना नहीं की होगी, अनइमॅजिन्ड अटॅक वी विल डू. अँड एक्झॅक्टली आफ्टर 4 days इट हॅपन्ड ऑन 9th May. त्यावेळेला कळतं आता हा भारत एक गाल पुढं केल्यानंतर दुसरा गाल पुढं करू असं म्हणणाऱ्यांचा नाही, तर थप्पड मारण्याच्या आधी त्याचा हात तोडणाऱ्या राष्ट्रनायकाचा आहे, राष्ट्रपित्याचा नाही. हे अशा करताय कारण फाळणीचा धोका, तुष्टीकरणाचा धोका, परराष्ट्र संबंध, संरक्षण सिद्धता, ह्या सगळ्याची विचारधारा जी आजपर्यंत नॉन अलाइन्ड अशा स्वरूपाची होती, ती पूर्णपणे एक वेगळी विचारधारा सावरकर मांडल होते. म्हणूनच त्यांना आजपर्यंत आम्ही विरोध करत होतो. तो विरोध किती खोटा आणि किती. मी नंतर एक स्टडी असा केला की सावरकर नेमके हिंदुत्ववादी केव्हा झाले. हा जो मिलिटरीचा, हा जो सगळ्या जिओ पॉलिटिकल भान आहे, ते सावरकरांना नेमकं केव्हा आलंय? पुढच्या 5 मिनिटात मी त्याचे तुम्हाला दाखले देतो. तुष्टीकरणाची आणि फाळणीची बीजं जी रोवली गेली ना या देशात, आणि जे धोरण आलं, त्याचं दृश्य स्वरूप आम्हाला फेब्रुवारी 1946 मध्ये दिसलं. त्याचा सगळा इतिहास 50 वर्षाचा एक पुढच्या 2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो. फक्त घटना सांगतो, तुम्हाला जोडत जाल तुम्ही बरोबर. द जॉब ऑफ अ जर्नलिस्ट इज टू प्रेझेंट द ट्रुथ इन अ मॅनर पीपल विल अंडरस्टँड इट लॉजिकली. 1946 ला डायरेक्ट ॲक्शन ती तारीख होती 16 ऑगस्ट 1946. ज्या दिवशी घोषणा झाली त्या दिवशी सावरकरांनी सांगितलं या देशाची फाळणी होण्याची बीजं याच्यात आहेत. आणि सर्वत्र हिंसाचार पसरला. एकट्या पंजाब मधल्या शेखपुरा गावात 10,000 हिंदूंचं शिरकाण झालं. त्यावेळेला श्यामाप्रसाद मुखर्जींनी
सावरकरांना लिहिलं एक पत्र माझ्याकडे ते डाउनलोड केलेलं आहे. त्या पत्रात श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणतात, तुमच्या सूचना जर हिंदूंनी गांभीर्याने घेतल्या असत्या तर आपल्याच जन्मभूमीत असं मरण्याची वेळ त्यांच्यावर नसती आली. त्या सूचनांचा जी अंतर्दृष्टी होती, त्या अंतर्दृष्टीचा दृगोच्चार पुन्हा उल्लेख जर दुसऱ्या कोणी केला असेल तर 1963 साली जनरल करियप्पा यांनी. ते जनरल करियप्पा हिंदू महासभेच्या सैनिकीकरणाच्या कार्यक्रमाला मुंबईत उपस्थित होते. त्याला पार्श्वभूमी होती 1962च्या चीनच्या युद्धाची, ज्याच्यात आपण फटका खाल्ला होता. आणि ते भाषण आजही उपलब्ध आहे. त्याचा जो पेपरामध्ये टाइम्समध्ये आला रिपोर्ट आहे तोही माझ्याकडे आहे. आणि त्या करियप्पा म्हणतात, जर या देशानं सावरकरांचं ऐकून सैनिकीकरणाच्या आणि लष्करी सामर्थ्याच्या धोरणाचा स्वीकार केला असता आणि स्वतःला स्वातंत्र्यानंतर सामर्थ्यशाली बनवलं असतं तर आजच्या दुर्दशेला तोंड द्यावं लागलं असतं. जनरल करियप्पा टॉकिंग अबाउट सावरकर. या दुसऱ्या महायुद्धातून येणाऱ्या परिस्थितीचा अंदाज सावरकरांना होता आणि त्यांनी एक धोका ओळखला. तो म्हणजे तेव्हा सैन्यामध्ये 70% मुसलमान आणि 30% हिंदू होते. दॅट्स वाय सावरकर सेड की तुम्ही सैन्यात जा, आणि त्याकरता त्यांनी मिळेल त्या प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी सांगितलं, लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या. आणि त्यांनी गावोगावी त्यांनी मग रायफल क्लब चालू केले. करेक्ट. आणि त्या रायफल क्लब मधून दुसऱ्या महायुद्धासाठी जाणाऱ्या सैन्यांची भरती सुरू केली. त्या काँग्रेसच्या मुखपत्रांनी त्यांच्यावर लेख लिहून त्यांची संभावना केली, हा कसला स्वातंत्र्यवीर, हा तर भरतीवीर. म्हणून मी सांगतो नेहमी की या देशात 2 महान द्रष्टी लोक होऊन गेली, बोथ ऑफन मिसअंडरस्टूड. फर्स्ट इज विनायक दामोदर सावरकर and second is बाबासाहेब आंबेडकर. Both warned us. त्या दोघांनी आम्हाला सांगितलेलं होतं, बी अवेअर ऑफ मुस्लिम तुष्टीकरण. आता तुम्हाला आणखीन एक पुरावा देतो, जिथे लास्ट स्ट्रॉ. आणि तो पुरावा काय सांगतो तुम्हाला मी. 1948 3 जानेवारी तारीख लक्षात घ्या. 30 जानेवारीला गांधींची हत्या झालेली आहे. 3 जानेवारी 1948 कलकत्त्यामध्ये सरदार पटेल यांचं भाषण आहे. त्याचा रेकॉर्ड माझ्याकडे आहे. म्हणून मी सांगितलं आज पूर्ण पुराव्यानिशी आलेलो आहे. हिंदुस्थानात राहिलेल्या बहुसंख्य मुसलमानांनी, नीट ऐका, हिंदुस्थानात राहिलेल्या बहुसंख्य मुसलमानांनी पाकिस्तानच्या निर्मितीला हातभार लावला. मग मला समजत नाही की एका रात्रीत असं काय घडलं की त्यांच्या निष्ठांविषयी आम्ही संशय घेऊ नये असं आज आम्हाला बजावलं जातंय. आता हे कोण बजावत होतं हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही. हेच 1886 साली दादाभाई नौरोजींनी सांगितलं की स्वतंत्र भारतामध्ये प्रत्येकाला समान वागणूक मिळेल. 1937 साली सावरकरांनी त्याचाच पुनरुच्चार केला आणि सांगितलं की कोणाचंही लांगुल चालन नाही, प्रत्येकाला समान अधिकार असेल. मुसलमानांना अधिकार नाही असं ते म्हणलेलं नाही आहेत, समान अधिकार असेल. म्हणून सावरकरांची जयंती आज जरी आपण साजरी करत असलो तरी त्यांची खरी जयंती तेव्हाच साजरी होईल जेव्हा या संसदेमध्ये समान नागरी कायदा पारित होईल. आता एक थिअरी आणखीन मांडली गेली सावरकरांच्या विरोधात, आणि ती म्हणजे फाळणीमुळे मुसलमानांची ताकद डिवाइड झाली. ॲब्सोल्यूट बकवास, ॲब्सोल्यूट बकवास आहे. त्यांची संख्या डिवाइड झाली याच्या इतकं थोतांड नाही दुसरं. SY कुरेशीने ते पुस्तक लिहिलंय, बिलकुल झूट. याचं कारण मला सांगा, फाळणीनंतर भारतामधल्या मुसलमानांची संख्या कमी झाली का वाढली? आणि पाकिस्तानमधल्या हिंदूंची संख्या कमी झाली का वाढली? कमी झाली. आय हॅव प्रूव्ड माय पॉइंट. आणि म्हणूनच
नागरिकत्व सुधार कायदा पारित करण्यात आला तो आमच्या देशातल्या लोकांच्या सुरक्षेसाठी. त्याला विरोध करायचं कारण काय? दॅट इज अ स्पॉन्सर्ड अजेंडा टू डिफीट द सावरकर फिलॉसॉफी. म्हणून त्या सीएला विरोध झालेला आहे. दुसरं आणखीन एक हे आहे की सावरकर हिंसावादी होते आणि काँग्रेसचं तत्वज्ञान शेळीचं दूध, कोटावरती गुलाब, आकाशात कबूतर, हातामध्ये सूत कताई, आणि त्याला आधार कुठला? तर जैन फिलॉसॉफीचा. एक लक्षात ठेवा, तत्वहीन शत्रु समोर अहिंसा कामी येत नाही. जब कनपट्टी पे पिस्तौल रख के कोई पूछता है ना, बता तेरा रिलीजन क्या है, तब उसे मारने के लिए उसके शहर में घुसना ही पड़ता है. यतो धर्मस् ततो जयः. सावरकरांनी याविषयी 1940 साली आम्हाला सांगितलेलं आहे. मी सगळा पट तुमच्याकडे असा करता मांडतोय की जी सगळी मुसलमानांची मागणी आहे, लांगुल चालन आहे, त्या मागची मानसिकता काय माहितीये? हा देश ब्रिटिशांनी आमच्याकडून घेतला, हिंदूंचा काही संबंध नाहीये. झूट. हा देश जर ब्रिटिशांनी कोणाकडून घेतला असेल तर तो मराठ्यांकडून घेतलेला आहे. मराठ्यांनी हिंदुत्वाचा पाया, हिंदू राष्ट्राचा पाया इथं घातला आणि त्यावेळेला बंगालपासून, ओरिसापासून, महाराष्ट्रापासून, कर्नाटक, तंजावर, गुजरात, माळवा, मध्य प्रदेश, इथे रोहिला, इथे सर्वत्र राज्य हे मराठ्यांचं होतं. त्यांचा पराभव करून इंग्रजांनी सरकार स्थापन केलं आणि त्यामुळे हे आमचं राज्य होतं. त्यामुळे आम्ही इथले मालक आहोत. म्हणून आमचं लांगुल चालन झालं पाहिजे आणि त्या लांगुल चालनातून पुढे स्वतंत्र मतदारसंघ आणि हा जो सगळा विचार आला तो त्याच्यामुळे आलेला आहे. याची पाळंमुळं खूप खोलवर आहेत. केवळ 14 ऑगस्ट फाळणी हा त्याचा पाया नाही आहे. याची सुरुवात झाली अलीगड मुस्लिम विद्यापीठ आणि सावरकरांनी वॉर्न केलं होतं याच्याबद्दल की हा अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा जो विषवृक्ष येतोय तो एक दिवशी या देशाच्या स्वातंत्र्यतेला आणि सार्वभौमत्वाला नख लावेल. तुम्हाला उदाहरण देतो. आणि याला देणग्या कोणी दिल्यात माहितीये? पतियाळाच्या राजांनी, विजयनगरच्या महाराजांनी आणि हिंदूंनी देणग्या देऊन अलीगड युनिव्हर्सिटी उभी केलेली आहे. मुसलमानांनी देणग्या नाही दिल्या, हिंदूंनी दिल्यात. का? तर सेक्युलरिझमचा बुरखा आमच्यावर टाकलेला होता. हा बुरखा पहिले तोडला सावरकरांनी. खूप वेगळा विषय आहे. सय्यद अहमद, ज्याला आपण सेक्युलरिझमचा नुमाइंदा म्हणतो, त्याची सगळी थिअरी कशी खोटी आहे याचे पूर्ण पुरावे सावरकरांनी सादर केलेले आहेत. आणि त्याच सय्यद अहमदना मात्र आमच्याकडे फार मोठे स्वातंत्र्य सेनानी वगैरे म्हटलं गेलेलं होतं. सावरकर वॉज द फर्स्ट पर्सन. पहिल्यांदा 2 नेशन थिअरी जर कोणी मांडली असेल तर या सय्यद अहमदनी मांडलेली आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये जेव्हा माणसं निवडायची वेळ आली तेव्हा या सय्यद अहमदनी सांगितलं मुसलमान स्पर्धेला उतरणार नाहीत कारण ते हिंदूंसमोर टिकू शकत नाहीत, त्यामुळे आमची निवड झाली पाहिजे. बघा, लांगुल चालनाचं बीज तिथे रोवलं गेलं. अँड दिस इज वेअर द सेपरेटिझम फिलॉसॉफी केम इन टू एक्झिस्टन्स. काँग्रेसकडे खरं तर पहिल्यांदा एक हिंदू संघटन म्हणून पाहिलं जात होतं. पण नंतर 19व्या शतकाच्या सुरुवातीला काँग्रेसची भूमिका ही पूर्णपणे मुस्लिम लांगुल चालनाची झाली. मध्यंतरी 2008 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एक विधान केलं होतं की या देशाच्या संसाधनांवर पहिला अधिकार हा अल्पसंख्याकांचा आहे. ये कांग्रेस की विचारधारा 1917 से थी. तेव्हाच्या अधिवेशनात त्याचा ठराव केला गेलेला आहे. दुसरं तुम्हाला उदाहरण देतो. हे जे वंदे मातरमला आज इम्तियाज जलील विरोध करतात ना, संभाजीनगरमध्ये भाजपच्या नगरसेवक जन त्यांची रोज रट्टारट्टी सुरू असते. हम वंदे मातरम नाही गाएंगे, भारत माता नाही कहेंगे. याचं मूळ कुठे आहे माहितीये? मी हे शोधायचा प्रयत्न केला की एक आलं कुठून. 1887 ला
ॲलन ओ ह्यूम याला एक ठराव पारित करायला भाग पाडलं गेलं. आणि तो ठराव काय आहे बघा. बहुमताने एखादी गोष्ट पारित करण्यात आली, बहुमताने एखादी गोष्ट पारित करण्यात आली तरी देखील जर एक गठ्ठा मतदान अल्प असले तरी ते जर एक गठ्ठा असेल तर पारित झालेली गोष्ट नामंजूर समजण्यात यावी. वंदे मातरमला विरोध या कारणावर करून ते पारित केलं गेलं नाही. हा त्याचा मूळ गाभा आहे. तुम्हाला मी सांगतो. मी या सगळ्याचा शोध घेऊन ते काय काय, आणि मग तिथून ती भीती अलीगड मुस्लिम विद्यापीठातनं आली की जर उद्या काँग्रेसचं राज्य आलं तर हिंदूंचं राज्य येईल, आपल्याला मुसलमानांचं राज्य आणायचंय. हा धोका ओळखलेले सावरकर आहेत. तेच खिलाफत चळवळीचं, तुर्कस्तान मधल्या खलिफाची गोष्ट आणि त्याकरता इथे आंदोलन, आणि त्या खिलाफत चळवळीतून पुढे मोपल्यांचं बंड आलं आणि लाखो हिंदूंचं केरळ आणि या सगळ्या भागामध्ये शिरकाण झालं. याची पहिली वॉर्निंग दिली होती सावरकरांनी. आणि खिलाफत चळवळीला पाठिंबा कोणी दिला? मोहनदास करमचंद गांधी यांनी. 21 जून 1909 त्यांचा लेख आहे, मुसलमान जे मागतील ते त्यांना द्या, हिंदूंनी द्यायला हवं, घ्यायला मागू नये. स्पेसिफिक लिहिलेलं आहे. आता मला सांगा, मग फाळणीला जबाबदार तुष्टीकरणाच्या नीतीला बढावा देणारे की तुष्टीकरणाला विरोध करणारे सावरकर? दॅट्स द पॉइंट. हे खूप अशा अनेक गोष्टी आहेत. वेळेची मर्यादा लक्षात घेता शेवटचे 2 मुद्दे मी फक्त या ठिकाणी मांडणार आहे, आणि ते म्हणजे ॲनी बेझंट यांनी देखील वॉर्निंग दिली होती की या खिलाफत चळवळीचं समर्थन जे गांधी करतायत ते मुसलमानांच्या दबावाखाली करतायत. ये मैं नहीं कह रहा हूं. ॲनी बेझंट 1897चा लेख आहे माझ्याकडे. खिलाफत चळवळीला विरोध करणारे जे इनेगिने नेते होते त्यात सावरकर होते, आणि त्याचं समर्थन करणारे, ज्याच्यातून पुढे ही सगळी मागणी आपल्याकडे सुरू झाली, आणि या सगळ्याला विरोध करणारी दुसरी महान व्यक्ती म्हणजे आंबेडकर. 1921 साली अहमदाबादमध्ये, म्हणजे आजच्या कर्णावतीमध्ये जे अधिवेशन झालं काँग्रेसचं, त्याच्या सडकून टीका करताना आंबेडकरांनी लिहिलेलं आहे की जे मोपल्यांचं सगळं घडलं त्याचा साधा निषेधही तुम्हाला नोंदवा असं वाटत नाही. फॉरगेट अबाउट अटॅकिंग इट. आता कळलं इथे सावरकर आणि आंबेडकर गो समान, दे गो पॅरलल टू इच अदर. आणि त्यावेळी गांधींचं वाक्य काय आहे त्याच्यावरचं? मृत्यूला कवटाळा, जीव घ्यायला नाही, मी एकतेसाठी जीव द्यायला सांगतोय. हे 1921 सालचं आहे. इतकं तुष्टीकरण चालू होतं, त्याचे 2 परिणाम झाले. 1923 साली सावरकर पूर्णपणे हिंदुत्ववादी बनले. 1909 साली त्यांचं एक भाषण आहे लंडन मधल्या इंडिया हाऊसमध्ये, की जेव्हा त्यांनी दसऱ्याच्या मेळाव्यात भाषण करताना सांगितलं की आमच्याकडचे सर्व धर्म म्हणजे एक इंद्रधनुष्य आहे, तोच माणूस पुढे जाऊन इतका हिंदुत्ववादी बनतो. याचं कारण अंदमानच्या काळकोठडीत खचलेल्या, निराश झालेल्या हिंदू क्रांतिकारकांना त्या परिस्थितीत सुद्धा मुसलमान करण्याकरता तिथे धर्मांतर घडवण्यात आली, हे त्यांनी पाहिलं. तो धोका तरी ओळखून हिंदुत्ववादाची, आणि तो त्यांचा जो पुस्तक आहे हिंदुत्व, हे 1923 सालचं आहे. आणि त्याचीच एक प्रतिक्रिया उमटली, आणि ती म्हणजे 1925 साली या देशात आणखीन एका महान संस्थेचा जन्म झाला, आणि ती संस्था म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. हा सगळा इतिहास आज तुमच्या समोर मांडताना अजूनही बरेच रेफरन्स आहेत, तुम्हाला मी सांगतो. वेळेच्या अभावी खरंच सांगतो. 1928 साली सायमन कमिशन आपल्याकडे आलं,
कोणाला भेटले हो पहिल्यांदा सायमन कमिशन? मुस्लिम लीग, वेअर दे द रिप्रेझेंटेटिव्ह. आणि त्यानंतर आपल्याकडे प्रांतिक निवडणुका झाल्या. मुस्लिम बहुल प्रांतात काँग्रेसला 2 आकडी जागा पण मिळवता आल्या नाहीत, तरी देखील डोळे उघडले नाहीत. आणि तरी तुष्टीकरणाची ही सगळी गोष्ट चालू केली. याचं कारण त्यांना जिनांना संपवायचं होतं, कारण जिनांनी इस्लाम खतरे में है अशी हळी दिलेली होती 1937 साल. बघा, या सगळ्या पार्श्वभूमीवर सावरकर किती मोठे होतात ते. त्या काळाचं वर्णन आंबेडकरांनी एक फार सुंदर वाक्य केले, ते सांगण्याचा मोह मला होतोय. आणि तो म्हणजे आधुनिक काळातल्या भारतीय राजकारणाचं अंधार युग म्हणजे या निवडणुका आहेत, असं आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, आज सुदैवाने आपल्या देशात अल्पसंख्याकांचे चोचले बंद झालेले आहेत. आणि सरकारी योजना आणि त्याचं वाटप करताना कधीही जात पात धर्म पंथ विचारात घेतला जात नाही. अधिकार सोयी सुविधा या पूर्णपणे सर्व देशातल्या सर्व नागरिकांना समानपणे दिल्या जात आहेत. हीच खरी सावरकरांच्या जयंतीची गोष्ट आहे. अनिवासी भारतीयांना विशेष सवलती देऊन भारताशी जोडलं जात आहे. आणि एक प्रकारे इंडियन डायस्पोरा इज बिकमिंग द अँबॅसेडर ऑफ इंडिया, ज्याचा पहिला लेख जर कोणी लिहिला असेल तर तो 1940 साली सावरकरांनी लिहिला होता. दिस इज हाऊ वी शुड ट्रीट NRIs. आज ते सत्य होत आहे. मुस्लिम जगतामध्ये जेव्हा आपले रोजगारासाठी गेलेले कामगार अडकले, तेव्हा विमान पाठवून परत आणले जात आहेत. आमच्या विद्यार्थ्यांना युक्रेन रशिया वॉरमध्ये दोघांनाही थांबवून परत आणलं जात आहे. हे आमचं सामरिक सामर्थ्य आहे. 9 मार्च 2022 ही तारीख जरा लिहून ठेवा डायरीत. हा देश काय आहे ना, तुम्हाला अजून आपलं नेतृत्व कळलेलं नाही आहे काय आहे ते. 9 मार्च 2022 टाईप करा आणि तुम्हाला एक बातमी दिसेल. ती बातमी अशी आहे की ब्राह्मोस हे जे आत्ता ज्यांनी सगळा धमाका उडवला, 9 पहिली टेरर टार्गेट्स आणि 11 मिलिटरी टार्गेट्स उडवली, ते ब्राह्मोस चुकून सुटलं, चुकून. आणि ते पाकिस्तानमध्ये अनमॅन्ड एरियात जाऊन पडलं. फक्त त्याच्यावर म्हणजे न्यूक्लिअर वेपन, याचं बॉम्बचं वेपन लावलेलं नव्हतं, बट जिथे पडायचं होतं तिकडे पडलं. साहजिकच पाकिस्तान चिडलं. आम्ही सगळ्यांना चूक झाली. कोर्टात केस झाली. त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं गेलं. खरंच केलं गेलं. त्याच्यानंतर आम्हाला $70 मिलियन ब्राह्मोसची ऑर्डर मिळाली. आणि ब्राह्मोस किती अचूक आहे याचा अंदाज आल्यामुळे 7, 8, 9 मेला काय घडलं या देशात ते तुम्ही पाहिलेलं असेल. अब समजा ये देश क्या है. ही अशी चूक नव्हती. दॅट वॉज अ टेस्ट फायर. हा देश आहे. सौदी अरेबियाचा मोहम्मद बिन सलमान आहे. त्यांनी मुस्लिम आतताई आणि अतिरेकी शिक्षण देणाऱ्या सगळ्या कुराणातल्या आयता त्याच्या अभ्यासक्रमांत काढून टाकल्या आणि ऑफिशियली भगवद्गीता शिकवली जाते. सर्वात मोठं मंदिर सौदी अरेबियात उभं राहत आहे. युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू झाल्यानंतर 100हून अधिक देशांचे परराष्ट्र मंत्री कोरोना असताना आपल्याकडे आले की तुमची भूमिका नेमकी काय आहे, ऑन विच साइड यू आर. तेव्हा जयशंकरनी सांगितलं, वी आर नॉट ऑन रशियन साइड, वी आर नॉट ऑन युक्रेनियन साइड, वी आर ऑन इंडिया साइड. आम्ही भारताच्या बाजूने उभे आहोत. हा खरा सावरकरांचा भारत. बुद्ध गेल्यानंतर 200 वर्षानंतर बुद्धिझम जवळपास अडगळीत पडलेलं होतं, अस्तंगत झालेलं होतं, निस्तेज झालेलं होतं. 200 वर्षानंतर सम्राट अशोकाने बौद्ध विचारांचा स्वीकार केला आणि बौद्ध धर्माला झळाळी आली. आणि आज 2000 वर्षानंतर जगातल्या 4थ्या क्रमांकाचा धर्म जर कुठला असेल
तर तो बौद्ध धर्म आहे. 200 वर्ष लागली. सावरकर जाके 50-60 साल हुए हैं. आत्ता तर पहाट आहे. मध्यान्नीचा सूर्य अजून तळपायचा आहे. धन्यवाद.